राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर। 33 नगर परिषदांपैकी 16 नगर परिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर। मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत जाहीर। मुंबई महापालिकेचा अंतिम प्रभाग रचना आराखडा जाहीर। सगळ्या 227 प्रभागांसाठी आराखडा जाहीर। महापालिकेकडे एकूण 494 हरकती आणि सूचनांची नोंद। बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा होणार। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद। बिहार निवडणुकीसाठी निवडणूक आयोग नवे उपक्रम राबवणार। आता मतदार नोंदणीपासून 15 दिवसांमध्ये ओळखपत्र मिळणार। बिहार निवडणुकीमध्ये नव्या कार्यपद्धतीची चाचणी नवीन उपक्रम राबवलं जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि पुण्यामध्ये मनसे तसेच शिवसेना दोघांचीही ताकद। त्यामुळे या महापालिकांवर मनसे आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू। खासदार संजय राऊतांची माहिती। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी कायम। खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। त्या महापालिकेतील प्राबल्यानुसार युती करण्यासाठी चर्चा सुरू। राऊतांची माहिती। हर्षवर्धन सपकाळ यांचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये एकला चलोचा नारा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आघाडीसोबत लढायचं की स्वतंत्र लढायचं अधिकार जिल्हा संघटनेला दिल्याची सपकाळ यांची माहिती। मनसेच्या बैठकांचं सत्र सुरूच। काल उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर आज मनसे नेत्यांची राज ठाकरेंनी बोलावली बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं महत्त्वाची बैठक। वनमंत्री गणेश नाईक यांचा ठाण्यामध्ये पुन्हा एकदा जनता दरबार। गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबार। आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दरबाराला महत्त्व। शिंदेंच्या बालेकिल्ल्यातली हा 4था जनता दरबार ठरतोय। रमी प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंनी जबाब नोंदवलेला आहे। त्या व्हिडिओ प्रकरणी रोहित पवारांची चौकशी व्हावी, माणिकराव कोकाटेंची मागणी। वडेट्टीवार 374 जातींबद्दल म्हणतायत, त्यावर चिंतन करावं। येवल्याच्या अलिबाबांना आणि वडेट्टीवारांनी ओबीसींना फसवलं तर वडेट्टीवारांच्या रूपानं एक नवा भिडू भुजबळांना भेटलाय, जरांगेंची टीका। जरांगे मराठ्यांचा नाही, वाळूत चोर आणि दारूचे धंदे करणाऱ्यांचा नेता, भुजबळांचं हल्लाबोल। तर जरांगेंचं शिक्षण किती, अभ्यास किती, आपण उगाच त्यांना डोक्यावर घेत असल्याचाही हल्लाबोल। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार मंत्री नितेश राणे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजन तेली यांचा गंभीर आरोप। या कर्ज वाटपाची सखोल चौकशी करावी अशी मागणी। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार मंत्री नितेश राणे असल्याचा राजन तेलींच्या आरोपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। फडणवीसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण ईडीकडे सोपवावं अशी राऊतांची मागणी। आपल्यावर दोघांकडून हल्ला, गाडीची काच लागल्यामुळे जखमी झाल्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट। अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। तर फॉरेन्सिक अहवाल बदलण्यासाठी पोलीस अधीक्षकांवर राजकीय दबाव होता, याविरोधात कोर्टात जाणार असल्याची देशमुखांची प्रतिक्रिया। पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या घराची झडती। मराठवाड्यातील पवन चक्क्यांच्या संदर्भात जमिनीचे व्यवहाराची कागदपत्र समोर। तर घायवळच्या घरातून अनेक जिवंत काडतुसं सापडल्यानं आणखी एका गुन्ह्याची नोंद। निलेश घायवळच्या पासपोर्टसाठी ज्या पोलीस अधिकाऱ्यांना शिफारस केली त्याची चौकशी व्हायला हवी, माजी आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी। गुन्हेगारी वाढत असताना पोलीस कारवाई का करत नाही असाही धंगेकरांचा सवाल। निलेश घायवळला कोणीतरी मदत केली हे स्पष्ट आहे, ती मदत कोणी केली याची चौकशी व्हायला हवी। तर निलेश घायवळला क्लिअरन्स सर्टिफिकेट कोणी दिलं याची पडताळणी व्हावी। निलेश घायवळ प्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडच्या नावानं सोशल मीडियावर बॅनर व्हायरल। आर्थिक निधी गोळा करण्यासाठीचे बॅनर व्हायरल। वाल्मिक कराडचं नाव टिकून राहण्यासाठी आर्थिक मदत करा, थोडीशी मदत आणण्यासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी असे बॅनर व्हायरल। कल्याणमधील शहाड परिसरामध्ये कौटुंबिक वादामधून तिघांना बेदम मारहाण। मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। तक्रारीनंतरही पोलिसांकडून कारवाई नाही, कुटुंबाचा आरोप। आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून मायलेकी पैसे न देता चप्पल खरेदी करून पसार। पुण्यातील एमजी रोडवरील नामांकित चप्पल दुकानातील घटना। पोलिसांनी मायलेकींना ठोकल्या बेड्या। पावसामुळे परभणी शहरामधल्या विविध वस्त्यांमध्ये शिरलं पाणी। संत गाडगेबाबा नगरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू। अनेक नागरिकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याचं नुकसान। अक्षदा मंगल कार्यालय परिसरातील काही नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ। परभणीमध्ये पहाटे पावसाचा धुमाकूळ।
पुन्हा आलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पूर्णपणे पाण्याखाली, ओढे नाल्यांनाही पूरस्थिती. कोल्हापुरामध्ये सोयाबीनच्या उभ्या पिकावर शेतकरी महिलेनं फिरवला ट्रॅक्टर. वारणा नदीला आलेल्या पुरामुळे शेती पाण्याखाली जाऊन मोठं नुकसान. सरकारनं आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या बांधावर जात मनसे नेते बाळा नांदगावकरांनी केली सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी. बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 462 जनावरांचा बळी. गेवराई तालुक्यामध्ये सर्वाधिक जनावरं दगावली. जिल्ह्यामध्ये 1032 घरांची पडझड. 72% पंचनामे पूर्ण. 14 ते 27 सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाची आकडेवारी समोर. नांदेड शहरामध्ये आज पहाटे 4 वाजल्यापासून पावसाची हजेरी. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते पुन्हा पाण्याखाली. या पावसानं सकाळी शहरातील वाहतूकही विस्कळली. माढा तालुक्यातील सीना नदीला चौथ्यांदा पूर. केवड उंदरगाव दरम्यान झालेल्या असलेल्या पुलावर 2 फूट पाणी आलं. त्यामुळे माढा वैराग रोडवरील वाहतूक बंद. सीना नदीला चौथ्यांदा पूर आल्यामुळे नदीकाठच्या जमिनी पुन्हा पाण्याखाली. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार. पूरग्रस्त 11,000 कुटुंबांना दिवाळी किट देण्यात येणार आहे. दिवाळीला लागणाऱ्या 25 वस्तू किटमध्ये असतील. पुढील 3 ते 4 दिवस किटचं वाटप होईल. जळगाव जिल्ह्याचं राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे भाजीपाला वर्गीय पिकांचं मोठं नुकसान. भाज्यांची आवक घटल्यामुळे जळगावमध्ये मेथी, पालक, कोथिंबीर त्यासोबतच कारला आणि वांग्यासह इतर भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ. सततच्या पावसामुळे उडीद आणि मुगाच्या उत्पादनावर मोठा परिणाम. परिणामी लातूरच्या आडत बाजारामध्ये सध्या उडीद आणि मुगाची आवक घटली. सोलापूरमध्ये पुराच्या पाण्यामध्ये बुडालेल्या 6 वर्षाच्या मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू. पोहण्यासाठी गेले असताना चिमुकला पुराच्या पाण्यामध्ये घसरून पडला. मुलाला वाचवण्यात यश, पण वडिलांचा बुडून मृत्यू. गोंदिया जिल्ह्यामध्ये शेततळ्यामध्ये बुडून 3 तरुणांचा दुर्दैवी अंत. पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणांचा मृत्यू. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील पुराडा येथील घटना. 1 ऑक्टोबरपासून गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल सफारीला सुरुवात. पर्यटकांना वाघाचं दर्शन. व्हिडिओ व्हायरल. त्यामुळे आता व्याघ्र दर्शन होत असल्यामुळे पर्यटक देखील नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडे वळण्याची शक्यता. उपद्रवी ओंकार हत्तीला पकडण्यासाठी वनताराची टीम दाखल. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्याच्या सीमेवर टीम दाखल. गेल्या काही आठवड्यांपासून ओंकार हत्ती बनला आक्रमक. ओंकार हत्तीला पकडण्यासाठी प्रशिक्षित टीम दाखल. आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जासाठी राज्यातील 5 समुद्र किनाऱ्यांची घोषणा. गुहागरसह लाडघर समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलटचा दर्जा. शासनाच्या पर्यावरण आणि पर्यटन संचालनालय विभागाची घोषणा. मुंबईच्या दादर प्लाझा येथे भीषण अपघात. टेम्पोनं बेस्ट बसला दिलेल्या धडकेमध्ये 4 जण जखमी तर एकाचा मृत्यू. गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पोनं बससह एक टॅक्सी आणि कारलाही धडक दिली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बंजारा आरक्षण कृती समितीचा आज यवतमाळ आर्णी रोडवरती वनवासी मारोती ते पोस्टल ग्राउंड असा भव्य मोर्चा. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी. आज गोंदिया शहरामधली दारूची दुकानं बंद राहणार. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. गोंदियामध्ये आज आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा. या मोर्चामुळे शहरातील प्रमुख वाहतुकीच्या मार्गांमध्येही बदल. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ड्रोन आणि फ्लाईंग कंदील उडवण्यास बंदी. 7 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान ड्रोन उडवण्यावर तर 12 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान फ्लाईंग कंदील उडवण्यास बंदी. आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महाकाल पोस्टर नंतर आता आय लव्ह फार्मर्स पोस्टरची चर्चा. मध्य प्रदेशातील देवासमधील शेतकऱ्यांनी दाखवले आय लव्ह फार्मर्स आणि आय लव्ह फार्मिंगचे पोस्टर. सोनम वांगचुक यांच्या अटकेला त्यांच्या पत्नीकडून सुप्रीम कोर्टात आव्हान. याचिकेवर येत्या 13 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार. वांगचुक यांच्यावर लेह इथे हिंसक आंदोलन भडकवल्याचा आरोप. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता रशिया आजही भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार. यापुढेही हे समीकरण कायम राहील. विश्लेषकांचा अंदाज. सप्टेंबरमध्ये एकट्या रशियाकडून भारतानं 34% तेल खरेदी केलंय. पोर्टलँड शहरामध्ये काल रात्री प्रचंड गोंधळ. ट्रम्प यांची ओरेगॉनमध्ये 200 नॅशनल गार्ड तैनात. याच्या विरोधात पोर्टलँडमध्ये नागरिकांचं आंदोलन. ट्रम्प प्रशासनाला फेडरल कोर्टाचा झटका. आंदोलकांकडून आयसीआयच्या धोरणांचा निषेध.
दार्जिलिंगमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे 20 जणांचा मृत्यू. दार्जिलिंगमधल्या या अस्मानी संकटामुळे जनजीवन विस्कळीत. सध्या या भागामध्ये प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू. भारताचा शेजारी देश नेपाळमध्येही मुसळधार पावसाचा कहर. भूस्खलन आणि पुरामध्ये आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू. नेपाळच्या कोशी प्रांतातील इलाम जिल्ह्यामधल्या विविध ठिकाणी तब्बल 40 जणांचा मृत्यू. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर धडकलेल्या इमेल्डा चक्रीवादळामुळे उत्तर कॅरोलिनामध्ये मोठं नुकसान. प्रचंड लाटांच्या तडाख्यामध्ये समुद्रात बुडालं आणखी एक घर. प्रशासनाकडून किनाऱ्यावरच्या भागामध्ये अलर्ट जारी. रागासा बुआलोईनंतर चीनला मतमो वादळाचा फटका. दक्षिण चीनमध्ये मतमो वादळानं पूरस्थिती. 25,000 पर्यटकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. जवळपास 200 विमानांचं उड्डाण रद्द तर अनेक घरांमध्येही पाणी शिरलं. ट्रॉमा सेंटरच्या आयसीयूमध्ये आग. या घटनेमध्ये 2 महिलांसह 6 रुग्णांचा मृत्यू. जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयातली घटना. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांमुळे तामिळनाडूमध्ये एका दाम्पत्याच्या दुचाकीचा अपघात. शेवटच्या क्षणी कुत्रा अचानक दुचाकीसमोर आल्यामुळे अपघात. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. गाडीवरील दाम्पत्यासह त्यांच्या मुलीलाही दुखापत.